शारदीय नवरात्रोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं नवरात्रोत्सवाची तयारी सुरू केली आहे। यंदाच्या नवरात्रोत्सवात पहिल्यांदाच एआयचा वापर केला जाणार आहे आणि त्यासाठी आयआयटी भोपाळची टीम कोल्हापूरमध्ये दाखल झाली आहे। भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि सुरक्षेच्या दृष्टीनं एआयचा वापर पहिल्यांदाच केला जाणार आहे अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी दिली आहे। सध्या अंबाबाई मंदिराची स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे। मंदिराच्या मुख्य शिखराची रंगरंगोटी सुरू असून पुढच्या काही दिवसांमध्ये मंदिर आतून आणि बाहेरून पूर्णतः स्वच्छ केलं जाणार आहे। आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी। शारदीय नवरात्र उत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि म्हणूनच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून मंदिराच्या स्वच्छतेची सुरुवात आहे ती केलेली आहे। मी सध्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या जे मुख्य शिखर आहे त्याची रंगरंगोटी कशा पद्धतीने सुरू आहे हे दाखवतोय आम्ही। खरं तर पुढच्या काही दिवसांमध्ये शारदीय नवरात्र उत्सव आहे आणि म्हणूनच मंदिराची स्वच्छता आहे त्याला देखील आजपासून सुरुवात होणार आहे। जे मुख्य शिखर आहे त्याचबरोबर जे इतर शिखर आहेत त्यांची देखील रंगरंगोटी आहे ती या पद्धतीने सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं संपूर्ण शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी आहे ती पूर्णपणे केलेली आपल्याला पाहायला मिळते। यावेळी पहिल्यांदाच एआयचा वापर आहे तो केला जाणार आहे आणि एआयचा वापर हा दर्शन रांग असेल, त्याचबरोबर भाविक किती वाजता मंदिरामध्ये प्रवेश करतात आणि किती वाजता बाहेर पडतात याची संपूर्ण नोंद आहे ती एआयच्या माध्यमातून ठेवली जाणार आहे। त्याच्यासाठी भोपाळवरून एक टीम आहे ती कोल्हापूरमध्ये दाखल झालेली आहे। त्याचबरोबर जे काही गुन्हेगार आहेत, गुन्हेगार स्वरूपाची जी लोक या ठिकाणी गर्दीचा फायदा घेण्यासाठी येत असतात तर त्यांच्यावर देखील या एआयच्या माध्यमातून नियंत्रण ठेवलं जाणार आहे। कारण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा सगळा जो डेटा आहे तो पोलिसांच्याकडे दिला जाईल आणि पोलिसांचा जो सगळा डेटा आहे तो पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे घेतला जाणार आहे। त्यामुळे संपूर्ण नवरात्र उत्सव हा अतिशय शांततेमध्ये पार पडावा याच्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पूर्ण तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।